आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील अनेक भागात काही वेळापूर्वी मोठमोठे हादरे जाणवले। अनेक इमारतींना हे हादरे जाणवले। बदलापुरात काही वेळापूर्वीच पनवेल रिंग रोड भागात अनेक इमारतींना मोठे हादरे जाणवले। हे हादरे भूकंपाचे असल्याचं आधी इथल्या रहिवाशांना वाटलं, कारण हादऱ्यांची तीव्रताच इतकी मोठी होती। मात्र या इमारतीला लागून असलेल्या दगडखाणीमध्ये एक मोठा ब्लास्ट केला गेला आणि त्यामुळे अर्ध्या ते 1 किलोमीटरच्या परिसरात हे हादरे जाणवल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे भयभीत झालेले नागरिक जीव मुठीत घेऊन इमारतीच्या बाहेर आले। आम्हाला असंच वाटलं की भूकंप झालाय आणि आम्ही बसल्या ठिकाणी या बाजूला जाऊन या बाजूला आलो। इव्हन ह्याच्या आधी पण एकदा असंच झालं होतं की असं आम्हाला असं वाटलं भूकंपच आहे, पण नंतर जेव्हा कळलं तर म्हटलं नाही, आता आम्हाला ॲक्शन घ्यायलाच पाहिजे, कारण आमचे हे कष्टाचे पैसे आहेत। आम्ही खूप त्रासाने ते घर घेतलेलं आहे, तर आम्हालाही वाटणार ना, अजून 4 वर्ष नाही झाले तर त्याची ही अवस्था आहे, तर अजून 2 वर्षात काय होईल हे सांगता पण येणार नाही। पाऊस आणि त्याच्यामुळे पण होणार, आणि आम्हाला बिल्डरने सांगितलं की सगळं मजबूत आहे, पण ही मजबूती कुठेपर्यंत आहे हे तर आम्हाला माहिती नाही। तर ते जाणून घेण्यासाठी आणि ही कारवाई होण्यासाठी लवकर गरजेचं आहे। आणि इमारतीला धोका होण्याची शक्यता आहेच। प्रचंड मोठ्या प्रमाणात हा धक्का होता। तुम्ही इथे बघू शकता, इथे क्रॅक गेलेला आहे, याच्यावरती पाण्याची टाकी आहे आणि तुम्ही हा क्लोज दाखवू शकता, हे बघा इथून एवढा गेलेला आहे क्रॅक। ठीक आहे, हे जर प्रकार असे चालू राहिले तर काहीही कोसळण्याची शक्यता आहे। ही काय झालं, दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान सगळीजण जेवायला बसलेली असतानाच एक खूप मोठा भूकंपाचा जसा धक्का येतो त्या प्रकारचा हादरा बसलेला आहे, ज्याला आवाज नव्हता। आम्ही आता जिथे राहतो आहे पनवेल हायवेच्या अगदी शेवटी, इथे आम्हाला रोजच थोडे छोटे छोटे हादरे पडत असतात, मिळत असतात, ज्याने आमच्या भिंती वगैरे थोड्याशा काचा वगैरे हलतात, ज्याचा आवाज असतो। पण इथे मागे या खदानीत बहुतेक तरी दुपारी ग्रेनाईट फोडल्यामुळे इतक्या जोराचा तो धक्का बसला भूकंपाचा, ज्याने आम्ही सगळेच खालती आलो बिल्डिंगमधले, आणि सगळ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं की नक्की काय झालं। आणि हे बिल्डिंग इतक्या जवळून हे फोडल्यामुळे आता आम्हाला ही भीती आहे की आमची बिल्डिंग पडेल की काय। इथल्या दगडखाणीमध्ये दिवसातून अनेकदा मोठमोठे ब्लास्ट केले जातात, मात्र आज जो ब्लास्ट करण्यात आला त्याची तीव्रता जास्त असल्यानं आमच्या इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो, शिवाय मोठी दुर्घटनाही होऊ शकते। त्यामुळे इथल्या दगडखाणी संदर्भात प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी इथले रहिवासी करतायत। दरम्यान या हादऱ्यांची बातमी वाऱ्यासारखी बदलापूर शहरात पसरली, त्यामुळं नक्की बदलापूर शहरात भूकंपाचे धक्के बसले का अशी शंका बदलापूरकरांच्या मनात निर्माण झाली। मात्र इथल्या दगडखाणीमध्ये केल्या जाणाऱ्या ब्लास्टमुळे हे हादरे बसल्याचं नंतर समजलं। दरम्यान अंबरनाथ तहसील प्रशासन आता या दगडखाणी संदर्भात काय भूमिका घेतंय तेच पाहावं लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर।